नाशिक महानगरपालिकेसमोर काँग्रेसचे जन आंदोलन। गळ्यात विविध प्रकारचे फलक घालून काँग्रेसने मंगळवारी नाशिक महानगरपालिकेसमोर आंदोलन केले। शहरातील विविध समस्यांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने घोषणाबाजी केली। नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसने यावेळी घंटानाद केला। सफाई कामगारांच्या मुद्द्यासह भूसंपादनाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली असून नाशिक महानगरपालिकेने भूसंपादनामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याने त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा काँग्रेसने इशारा दिलाय। राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। जिथे जिथे महानगरपालिका आहे आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून कुठल्याही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झालेल्या नाही, प्रशासकीय कारभार चालू आहे। अशाच प्रकारे नाशिक महानगरपालिकेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, मूळ मुद्दा येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना जो मोबदला दिला नाही, एका रात्रीत बिल्डरांकरता 55 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनचा घोटाळा केला आणि 55 कोटी रुपये एका रात्रीत बिल्डरांना देण्यात आले, परंतु भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांना दिले नाही। दुसरा मुद्दा स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण समोर बघताय, गेले 6 ते 8 महिने झाले रोडचं काम चालू आहे। नागरिकांना किती त्रास होतोय। स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा शहर उद्ध्वस्त केलं। दुसरी गोष्ट, आमचे भूमिपुत्र सफाई कामगार इथे बसलेले आहेत। गेल्या 4-4, 5-5 पिढ्या ते लोक इथे काम करतायत। त्यांच्या विरोधासाठी एक सफाई कामगाराचा ठेका प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं, त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला। कोर्टाने त्याच्यात ताशेरे ओढलेले। असे अनेक मुद्दे आहेत। पाण्याचा प्रश्न आहे। ज्या स्मार्ट सिटीकडे आपण बघतोय, आपण स्मार्ट सिटीकडे चालतोय। 6 महिन्यापूर्वी या नाशिक महानगरपालिकेने आदेश दिला की पाणी येत नसेल तर विहिरी खोदा, पाणी येत नसेल तर बोरिंग करा। अरे आपण स्मार्ट सिटीकडे चाललोय। हे नाशिक शहर त्रिकोण आहे, सोनेरी त्रिकोणातलं आहे, तिथे तुम्ही विहिरी खोदायला लावता शहरामध्ये। असे आदेश या महानगरपालिकेत काढले जात आहेत। हॉकर्सचा मुद्दा फार मोठा आहे। उगाच हॉकर्स समितीची आता निवडणूक झाली, साधं गॅझेटही त्यांचं काढलं नाही आणि मनमानी कारभार। अधिकाऱ्यांना जिथे वाटेल तिथे फेरीवाला झोन, त्यांना नको असेल तिथे फेरीवाला मुक्त झोन। या लहान लहान हॉकर्स ज्यांच्या हातावर काम आहे ते कुठे जातील लोक? काळ्या यादीतल्या कॉन्ट्रॅक्टरचा प्रश्न आहे, लँड ॲक्विजिशनचा आहे, पाण्याचा प्रश्न आहे। आणि गेल्या 3 वर्षापासून आमचं तर म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाची मागणी आहे की 5 वर्षात केलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढा। ही महानगरपालिका लोकांकरता आहे का, कर्मचाऱ्यांकरता आहे का, अधिकाऱ्यांकरता आहे का, बिल्डरांकरता आहे? हा फार मोठा प्रश्न आहे। म्हणून काँग्रेस पक्ष आज आम्ही नुसतं इथे गप्प बसणार नाही। आम्ही लवकरात लवकर त्या भूसंपादन भ्रष्टाचाराच्या विरोधात हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करतो आहे, जनहितार्थ याचिका दाखल करतोय आणि 2 आठवड्याने आम्ही साखळी उपोषण इथे करणार आहोत। जर या भूसंपादनाची चौकशी झाली नाही तर आमरण उपोषणाला काँग्रेस कार्यकर्ते बसणार आहेत। स्मार्ट सिटीचा घोटाळा बाहेर यायला पाहिजे। 75 कोटी रुपये न केलेल्या कामांचा मोबदला, मेंटेनन्स खाली पैसे दिले गेले। आपण सर्व प्रसार माध्यम रोज बघताय की या शहराचं किती उद्ध्वस्त आहे। असे अनेक प्रश्न घेऊन आज शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही इथे जन आंदोलन केलेलं आहे। आम्ही आयुक्तांना भेटून लवकरच निवेदन देणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं धन्यवाद। ही दखल तुम्ही घेत।